नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ आहे भरलेल्या ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते। आजकाल खूपच ट्रेंड आहे, सगळं ब्लाऊज आरी वर्कने भरलेले असतात। मग हा ब्लाऊज शिवायला बराच प्रॉब्लेम येतो, स्टोन असते तर ते मशीन डबल फूट असल्यावर व्यवस्थित फिनिशिंग येत नाही ब्लाऊजला। तर हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा, हा आपला ब्लाऊज आहे आणि हे अस्तर मी ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे। आणि अस्तरचा गळा मी कट केलेला नाही, कारण त्याचं कारण असं आहे की आपण अस्तरचा गळा कट केला तर मेन जे फॅब्रिक असतं आपलं जे भरलेलं आहे ते, आणि आपला अस्तरचा जो गळा असतो ना तो व्यवस्थित म्हणजे बरोबर फिनिशिंग येत नाही, त्या गळ्याला कमी जास्त होतं। त्यामुळे आपल्याला अगोदर अस्तरचा गळा कट नाही करायचा। ओके, तर हा ब्लाऊज शिवायच्या अगोदर आपण ह्याचं फूट चेंज करणार आहोत। हे जे डबल फूट आहे ते काढून मी इथं सिंगल फूट लावणार आहे। इथे बघा, मी हे जे डबल फूट आहे ना ते काढून मी इथं सिंगल फूट जोडून घेणार आहे। सिंगल फूट जोडल्यामुळं काय होतं ना, गळ्याच्या तिथं आपल्याला एकदम कडेने शिलाई मारायला व्यवस्थित जातं। तुमच्याकडे जर सिंगल फूट नसेल तर तुम्ही डबल फूटने पण ब्लाऊज शिवू शकता। मी शक्यतो जास्त करून डबल फूटने शिवते, पण तुम्हाला हा व्हिडिओ सिंगल फूटवर दाखवायचा होता म्हणून मी हे फूट चेंज करून घेतलेला आहे। ओके, ते इथे बघा, अशा प्रकारे मी फूट चेंज करून व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आणि बघायचं आपली सुई व्यवस्थित सेट होते का। इथे बघा, आता फूट चेंज करून झालेला आहे। आता आपण ब्लाऊज शिवायला घेऊया। तर इथे अगोदर आपल्याला दोन्ही पण पार्ट सेम आहेत का चेक करायचं आहे, कमी जास्त नसलं पाहिजे। आणि आपल्याला गळ्याची रुंदी मध्ये जेवढी आहे तेवढी आणि हाफ इंच शिलाईसाठी सोडायचं आहे। तेवढंच मार्किंग आपल्याला इथे जे अस्तर आहे ना त्याच्यावर करून घ्यायचं आहे। जेवढा गळा आहे, तर इथं 2.5 इंचाचा गळा आहे, तिथं बरोबर मी 2.5 इंचाचा मार्किंग करून नॉच लावून घेतलेला आहे। आणि इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला ठेवून द्यायचं आहे। इथे सरळ बाजूने आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। अस्तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। मधोमध आपल्याला दोन्ही पण पार्ट मधोमध आले पाहिजे आपले डिझाईन आणि अस्तर। इथे एक मी पिन लावून घेतलेली आहे। आता बघा, आपण जे 2 नॉचेस दिलेले आहेत ना ते पण बरोबर व्यवस्थित जिथं आपण निशाण लावले तिथंच आले पाहिजे, म्हणजे गळा आपला दोन्ही साईडने बरोबर येत होतो। ओके, आता पिन लावून झालेले आहेत। आता आपण याला शिलाई मारून घेऊया। इथे बघा, शोल्डर दोन्ही साईडचा सेमच शोल्डर घ्यायचा आहे, तिथून आपल्याला शिलाई मारायला चालू करायचं आहे। नाहीतर कपडा इकडे कमी जास्त झाला की एक साईडचा शोल्डर जास्त एक साईडचा कमी असं होतं। सगळ्यात अगोदर आपण खालून शिलाई मारणार आहोत, म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकत नाही। आणि इथं खालच्या साईडला आपण मोठी 5 नंबरची शिलाई मारून घेणार आहोत, कारण ही शिलाई नंतर खोलायची आहे आणि नंतर आपल्याला याला कमरपट्टी लावायची आहे। तर इथे मी 5 नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे आणि गळ्याच्या किनारीला आता आपल्याला छोटी शिलाई मारून घ्यायची आहे एकदम। इथे बघा, अशा प्रकारे ठेवून आता तुम्ही या ठिकाणी अस्तरच्या बाजूने पण शिलाई मारू शकता आणि इकडनं आपलं मेन फॅब्रिक आहे ना तिकडनं पण शिलाई मारू शकता। पण इकडं आपला जो मेन कपडा आहे त्या साईडने शिलाई मारली ना, मग आपल्याला डिझाईन बरोबर समजते ना व्यवस्थित, त्यामुळे आपण बरोबर आपला गळ्याचा शेप हा व्यवस्थित होतो। इथं बघा, अशा प्रकारे एकदम गळ्याला चिकटून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे। जसा गळ्याचा आपला शेप आहे ना रेडीमेड बनलेला, त्यानुसार साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। इथे बघा, आता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये आपली शिलाई आलेली आहे। आता जो मधला कपडा आहे तो 1/2 इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे। एकदम किनारीने कट करायचं नाही, थोडासा कपडा ठेवून आपल्याला कट करायचा आहे। ओके, आता याला आपण छोटे छोटे नॉचेस देऊया, म्हणजे गळा व्यवस्थितरित्या पलटला जातो।
असं नॉचेस दिल्यामुळे आपल्या गळ्याच्या ह्या ठिकाणी क्रीज येत नाही, जे छोटे छोटे चुन्या पडतात ना मग त्या पडत नाही, त्यामुळे व्यवस्थित छोटे छोटे जवळ आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत. आता कट देऊन झालेले आहेत. आता जी खालची शिलाई आहे ना ती काढून घ्यायची आणि ह्याच्यावर अगोदर आपण एक दाब शिलाई घेऊया. इथे बघा अशी व्यवस्थित एकदम दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला